नमस्कार मंडळी, मी आले गावाकडून आणि गावाकडून आल्यानंतर माझं सर्वात पहिलं काम असतं ते म्हणजे दत्त मंदिरात जाण्याचं. कारण दत्त मंदिरात ना मी रोज आरतीला जात असते आणि दत्त भगवंतांना मी खूप मानते आणि माझी खूप श्रद्धा आहे त्यांच्यावरती आणि मी खूप करते सुद्धा. पण आता हे बोलून दाखवायचं नसतं, पण मग मी तुम्हाला सांगितलं असंच एक फ्रेंडली म्हणून. नंतर काय झालं, दत्त मंदिरात जात असताना आम्हाला दिसली यात्रा. आम्ही मायले की आवरायचो का मग? नाहीच नाही. आम्ही गेलो यात्रा फिरायला. यात्रा फिरायला गेलो पण सगळा मूड ऑफ झाला, कारण तिथं एकही सेल नव्हतं का महिलांचं सामान मिळेल, असं फक्त खेळणेच होते आणि त्याच्यात पण ते काही चालू होते काय बंद होते. त्यामुळे मी खूप नाराज झाले होते. असो, पण दत्त भगवंतांचा आशीर्वाद घेतल्यानंतर किंवा त्यांचं दर्शन झाल्यानंतर माझं मन एकदम प्रसन्न झालं. आणि हे दत्त मंदिर आहे पिंपळे गुरवमधलंच आहे हे. तर आम्ही तिथं दर्शनाला गेलो होतो आणि या मंदिरात मी फर्स्ट टाईम आली होती. बाहेरूनच मंदिर इतकं छान दिसत होतं, मला तर आतुरता होती की मी कधी एकदाची मंदिरात जाते आणि दर्शन घेते. बघा तुम्ही पण बघा मंदिर किती छान आहे. आणि खरोखरच दत्तांचं कुठलंही मंदिर असू दे तिथं जायला आवडतं. असं नाही की दत्तांचंच, दुसरं कोणतंही मंदिर असू दे, मला खरंच खूप आवडतं मंदिरांमध्ये जायला. आणि हे तुळशी वृंदावन मला खूप म्हणजे खूप जास्त आवडलं. मी विचार केला जेव्हा मी घर घेणार किंवा जेव्हा मी घर बांधणार तेव्हा असंच तुळशी वृंदावन माझ्या दारात लावणार, जेणेकरून मी बाहेर पडल्या पडल्या सकाळ सकाळी मला तुळशी वृंदावन माझ्या डोळ्यासमोर दिसेल. आणि बोलता बोलता बघा मी मंदिरात सुद्धा आले. मंदिर पण खूप छान होतं. मग दर्शन वगैरे झालं आणि मंदिराला मी छान अशा प्रदक्षिणासुद्धा घातल्या. आणि खरोखरच तिथून माझं घरी येण्याचं मन होतच नव्हतं. काय माहिती माझं आणि देवाचं काय कनेक्शन आहे एवढं एकदम क्लोजली, की मी जिथंसुद्धा जाते मी तिथं भावूक होते. आणि हे आमचं पिल्लू ना माझ्या मागे मागे येतं. आता काय झालं आहे, आम्ही हिला गावाकडनं ना पुण्यात आणलं आहे, कारण तिला आता स्कूलमध्ये टाकायचं आहे आणि आपलं बाळ आपल्याजवळ कधीही चांगलं. नंतर ना बहुतेक हे ज्या मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो त्याचं 3Dचं मंदिर बनवलेलं होतं. खूप छान होतं हे, बहुतेक असंच असेल ते, पण अजून बनायचं बाकी. आणि मंदिराच्या मागे ना खूप छान अशी गोशाळा होती बघा. आता देवदर्शन तर झालं पण पोटाची पूजा पण करायची राहिली आहे ना, म्हणून म्हणलं मिस्टरांना की पटपट आपलं दर्शन आटपल्यानंतर आपण ना काहीतरी बाहेर खायला जाऊयात. मग ते बोलले चल, तर त्यांनी नेलं मला चायनीज खायला, मला जे बिलकुल नाही आवडत. पण कसं काय काय माहीत आज माझं मन ना मंचुरियन खायचं झालं होतं. मी खाल्ले पण मला काय एवढं बेस्ट वाटले नाही. नंतर आम्ही भेळ घेतली होती. तर असा होता आजचा आपला दिवस. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.